झाली महाराज माणस काय हवी एक तर लगवीला गेला फोन आला मग चेन तो खोलाव का नाही चेन सुद्धा खोली नाही अख्या बुटात पाणी गेलं त्याच्या काय माणस हा विनोद नाही या गोष्टी मोबाईल मुळे झाल्या त्याच्यामुळे अटॅक येतो अटॅक काय येतो कशाचंही टेन्शन काय अहो शेतातून आला सुनील 2 तांगड्या लावून बसला बायको म्हणली चहा घ्या तो म्हणला मी टेन्शन मध्ये बायको म्हणली काय काय होईन या देशाचं ती म्हणली देशाचं मरू द्या ते दोतार जाळाल तेवढं वाडा नाही तर सकाळी लुंगी लावा लागेल एकाच दोतार आहे टेन्शन मध्ये महाराज टेन्शन मध्ये माणसं आता तुम्ही असं आम्ही येतो चहा घेऊन टेन्शन मध्ये आणि त्याच्यामुळे अटॅक येतो आता अटॅक येऊ नये याच्यावर औषध सांगतो एक काल काय झालं आठवू नका काय चिंता करायची कॉलेजला असताना पुरीन तुला धोका दिला देऊ दे तुला एकट्याला दिला का अरे आज शेती गमेले तू चौथा येड्या पोरीसाठी मरतो का दरिद्र रे भंगरी यार सिर सलामत तो पगडी 50 पोरीसाठी मरतो का एक काल काय झालं आठवू नका उद्या काय होईल याचा विचार करू नका आज वाईट वागू नका अटॅक येणार हो अटॅकला नो टॅबलेट नो इंजेक्शन अटॅकला एकच औषध आहे झालेली घटना जागेवर विसरणे त्याचं चिंतन करायचं नाही अटॅक येणार नाही आणि तिसरा रोग आहे चौथा रोग आहे ब्रेन ट्यूमर सगळ्यात जास्त पेशंट आज या 4 रोगाचे आहेत आणि याच्यापेक्षा जास्त पेशंट आज अपघाताचे आहेत आणि अपघातालाही 3च कारण आहेत एक दारू 2 स्पीड आणि 3 वाहन चालवताना मोबाईलचा वापर तुम्हाला जर एखादा माणूस गाडी चालवताना मोबाईलवर बोलताना दिसला आपली गाडी साईडला लावणे त्याच्या निवार 2च्या ठेवून देणे मग तो कोण आसन तो आसन काय होईन ते होईन पण फाटकावणे काय अवकानाला मोबाईल लावी त्यात सरळ याड्या बाबळीत गेलं 2 बॉल सटकले कुत्र हाडवं आलो अरे काय माणसं आहे पागल फाटकावणे अहो दुसरं कारण आहे अपघाताला स्पीड हा चौघ गाडीवर बसणार भंगार बापाची पायदास गाडीवर चाललो कुत्र्याला थांबणार त्याचा ऑफिस साडेल होता गाडीवर चाललो कुत्र्याला थांबणार पुरील पाहिलं का बोकड्याचा आवाज काढणार कुत्र्याचा आवाज काढणार बाबाला पाहिलं का खाकारा टाकणार मूळ यादाचं कोंब दुखत त्याचा हसण्यावर गोष्टी नेऊ नका आणि अपघाताला तिसरं कारण आहे दारू आणि आज 90% लोक दारू पितात महाराज 90% थोडे आमच्या सारखे नालायक राहिलेत का आम्ही पित नाही तर सरलाट मंडई टाईट होती महाराज त्यातही 2-3 टप्पे झाले धोत्रवाला कधी मध्ये पित आहे त्याच्या कोणी कानपट्टी ठेवून देतो हा विनोद नाही आज 100 पोरांमध्ये 90 पोरं दारू पितात आज दारू न पिणं हा सध्या कमीपणा झालाय जी माणसं दारू पित नाहीत त्यांना ही दारुडी म्हणतात जीवनातला आनंद लुटता आला लय नागाठी दारुडी एका साधे समजता का तुम्ही अवी एक दारू पिलं लघवीला बसलं लघवी झाली आणि ते उठायचे आहे ना त्याला वाकडं झालं ते सरळच होईना ते घाई डॉक्टर गेलं डॉक्टर म्हणले काही नाही त्यांना घाई पायजम्याच्या बटना शर्टाचं बटन घातलं आता काय क्वालिटी आहेत बाळा हे काय साधे काय लय क्वालिटी आहेत लय नांगाट अहो एक दारू पिलं आणि एसटीत बसलं स्टँडवर गेलं एसटी आली आणि ती एसटीत बसलं आणि ते समोर बसलं पण ते गिअर बॉक्स असते ना आणि ते नुसतं ड्रायव्हर का पाहायचं ते एसटी 50-60 किलोमीटर गेली ड्रायव्हर कंडक्टर चहाला उतरली हे काय उतरलं नाही बसूनच राहिलं ड्रायव्हर कंडक्टर चहा पिऊन आले कंडक्टरनं बेल मारली ड्रायव्हर गाडी चालू करायला गेलं त्याला गिअरच सापडाना ते इकडं पाय तिकडं पाय गिअरच सापडाना हा त्याला म्हणला काय सापडू राहिले तुम्हाला गिअरच सापडा तुम्हाला गिअर आहे का हा गिअर आहे का म्हणला मी बसलो तसा पाहतोय तुम्ही त्याला माघणे पुढान मला वाटलं तुम्हाला उपसा ना मी एका खसक्यात काढून टाकलं काय क्वालिटी आहे काय क्वालिटी असे 2-3 जण दारू पिली आणि रात्री 8-8:30 वाजता त्यांचं असं ठरलं की आज मटण खावं लागते
मग एक म्हणला बा आता दुकानं बंद झाले असतील मिळणार नाही. मग एक मला आपल्या घरी बोकड आहे म्हणला बा, पण माई बायकून अंगात ठेव म्हणला ती झोपल्याशिवाय काय बोकड आणता येणार नाही. मग हे म्हणली ती झोपल्या आपल्याला काय. हे गेले 11 11:30 वाजता यांनी ते आणलं कापलं बिपलं खालं बिलं फुल टाईट झाले 5-5:30 वाजेपर्यंत. आणि 5 वाजता उतरली त्याची थोडीशी होता त्याला तर घामच आला. तो बायकोला म्हणला इथं बोकड कस काय ग. ती म्हणली बोकड्याचं मारू द्या, रात्री तुम्ही 11 वाजता येऊन कुत्रा नेलं कुठं. अहो यांनी कुत्र झालं लिंबू पिळून आता काय. विठाल विठाल लय नांगट महाराज लय ना हसण्यावरी गोष्टी येऊ नका. आज दारुडे इतके झाले महाराज की 10व्याला जायची लाज वाटते. लाज वाटते. बाप जिवंत आहे मुलगा गेलाय, आई जिवंत आहे मुलगा गेलाय. काय गेलाय दारू. इथं गावात लाईट आली नाही मोर्चा, डीपी चाळाली मोर्चा, शाळेत गुरुजी आला नाही मोर्चा, दारूनं गावांचं वाटोळं केलं. कधी मोर्चा नाही, कधी मोर्चा नाही. वाट लागली संसारांची, कधी मोर्चा नाही, कधी मोर्चा नाही. बापानं खांदा दिलाय पोराला, दिला नाही, दिला नाही. पाप केलंय त्या बापानं. बनेल मळालं तर त्यांना पलटी करून घातलं हे त्याचं पाप आहे. स्वतःच्या मुलाची फी भरायची तर बापानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले. पाप केलंय त्या बापानं. कुठे आहे आम्ही, आम्ही कुठे आहे. एखादा बाडूच जर तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ त्याची लहानाली पोरं उड्या आणतात, उड्या आणतात. काय माहिती त्या पोरांना की माझा बाप मेलाय. काय माहिती त्या पोरांना की माझा आयुष्याचा डाग लागलाय की मला बाप नाही. काय माहिती. की पोरं आईला विचारतात आई 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 माझ्या बाबाला सगळी लोक का आंघोळ घालताय. आई आई माझ्या बाबाला सगळी लोक का आंघोळ घालताय. आई पोराला पदराखाली जागते. ते प्रेत रस्त्याने घेऊन जातात. ती पोरं आईला विचारतात आई आई माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी बांधून कुठं चालवलंय. आई आई माझ्या बाबाला बांधून सगळ्या लोकांनी कुठं चालवलंय. काय उत्तर आहे तुमच्याकडे त्या पोरांना देण्यासाठी. काय उत्तर आहे. प्रेत पेटवलं की सगळी लोक रडतात आणि ती लहानाली पोरं हसतात, हसतात. काय माहिती त्या पोरांना. ती पोरं आईला विचारतात आई आई माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी का पेटवलंय. आई आई माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी का पेटवलंय. आई पोराला पदराखाली जागते आणि म्हणते तुझा बाबा देवा घरी गेलाय. पोरग पाठ करतय माझा बाबा देवा घरी गेलाय. दुसऱ्या दिवशी शाळेत जाणारी पोरं त्याला म्हणतात तू काल शाळेत आला नाही रे. माझा बाबा देवा घरी गेलाय ना. मी नाही आलो. दुपारची सुट्टी झाली की सगळी पोरं खेळतात आणि ते पोरग वाट्यावर बसत आहे आणि ती पोरं त्याला म्हणतात तू आज खेळत नाही रे. माझा बाबा देवा घरी गेलाय ना. माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही आणि स्वयंपाक झाल्या नसल्यामुळं माझ्या पोटात अन्न नाही. मला उभं राहिलं की चक्कर येत आहे म्हणून मी खेळत नाही. ती पोरं त्याला म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेलाय रे. मेलाय तुझा बाप. तुला परत कधी बाबा नाही मिळणार रे. नाही मिळणार. फार त्या पोऱ्याच्या हृदयाला जखममध्ये माझा बाबा मेलाय. पोरगा दप्तरा पडतंय आणि घरी जाऊन आईला म्हणतंय आई मेलाय ना माझा बाप. मेलाय ना आई. सांग आई मेलाय ना माझा बाप. आई पोराला पदराखाली जागते. डसडसा रडते. ओ डसडसा रडते. मग 10व्याच्या दिवशी ते चिमुरड पोरग बापाच्या पिंडावर पाणी ओतीत आहे रे. पाणी ओतीत आहे. 5 वर्षाचं पोरग आज बापाच्या पिंडावर पाणी ओतीत आहे. इतकं दारूनं गावांचं वाटोळं केलं. ही गोष्ट नाही सांगत आहे, ही मालिका नाही सांगत आहे. ही 80% दारुड्यांची घरातली चित्र आहे. आहेत का नाही बोला. 80%. आणि जर एखाद्याला लय वाईट वाटलं बा महाराज दारुड्याला लय वाईट बोलला त्याला बोलवायचं नाही. त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय मग कळन तुला काय वाटत. वय का विधवा मुलीचा भाऊ, वय का विधवा मुलीचा बाप आणि मग कळन तुला काय भानगड. अहो लग्न जमावणारे दलाल नीट ऐका. कमिशन घेऊन दुसऱ्याची जिंदगी बर्बाद करता तुमचं वाटोळच होणार. हो वाटोळ. कशाला दुसऱ्याची जिंदगी. इकडून 50 घेतो तिकडून 50 घेतो आणि दुसऱ्याच्या मुलीची जिंदगी बर्बाद करते. हा विनोद नाही. हा विनोद आहे. हा विनोद आहे.
विठाल विठाल. का दारू प्यायची, का दारू प्यायची? समाधान लागतं. एक बाप तळतळून मारण्याचं समाधान आहे तुम्हाला. अरे शेतात गेलेली आई जर दुपारी बांधावर जेवायला बसली तर तिच्या भाकरीवर कालवण नाही, ती लोणचं भाकरीला चोळते आणि बायांमध्ये अपमान होईल म्हणून ती म्हणते मी आज कालवण केलं नाही. काय वाटलं, काय वाटलं नाही? एक 42 रुपयाची क्वार्टर पिताना एक वाक्य सांगू का? सगळं विका, सगळं विका, स्वाभिमान विकू नका. हो, अरे एक तर दोन गोष्टी होतील, एक तर गरिबी येईल नाही तर श्रीमंती येईल. आणि काय फरक पडलं? गरीबही असला श्रीमंत. आता एक वाक्य सांगू का? तुम्ही लाचार झाल्यावर श्रीमंत व्हाल आणि स्वाभिमानी राहिल्यावर गरीब व्हाल. फरक काय? आता गरीबही असला आणि श्रीमंतही असला तरी डोळे झाकूनच झोपतोय. श्रीमंत डोळे वाचून झोपते का? आणि गरीबही असलं आणि श्रीमंत असलं तरी तोंडानच जेवतोय. श्रीमंतांना जागा बदलवली का खायची? काय माणसं आजपासून जर कोणाच्या लग्नात नाचले, तुमच्या बापाची शपथ आहे, तुम्हाला ध्यानात ठेवा. अहो, अरे तुम्हाला नाचायचं नाही, इथं नाचा ना. कोण नाही म्हणलं? अरे बाबा, इथं तुमचा माझा विषय सोडा, इथं देव नाचलाय. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंगा. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंगा. ओ नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंगा. देवा बोला भंगा. जनी म्हणे नाम देवा बोला भंगा. ओ जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंगा. जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंगा. ओ नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंगा. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंगा. नाही, आपल्याला देव व्हायचंय. तुम्ही काय चिंता करायची नाही, मी कुठं जाऊ द्या. आपल्याला देव व्हायचा नाही, आपल्याला देव व्हायचंय. देव व्हायला ज्ञानाची गरज आहे. ज्ञान यायला पहिली आठवी तुम्हाला सांगितली, तुम्ही शरीराला न पिडावे. आणि ज्ञान यायला अजून एक आटे, ज्ञान यायला माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं. ती म्हणाला आता जमलं. ज्ञान यायला माणसाला लग्नाच्या अगोदर, लग्न झाल्यावर तो कोणलाही पोरग होईन, त्यात काय विशेष आहे? काय पोरग, काय माणसं म्हणते बा झालं बा त्याला पोरग, मग आता बायको केल्यावर काय होईल? काय माणसं म्हणते बा लागलं बा त्यांची हिरीला पाणी, मग आता खाल्ल्यावर काय लागल? खाल्ल्यावर राखेल लागन का? काय माणसं, काही पागल माणसं आहेत. पोरग झालं, अख्ख्या गावांना फोन, हॅलो मला मुलगा झाला, मिरवणूक काढायची तुझी का? तुला एखादा पुरस्कार द्यायचा का? ते कोणाला जमलं नाही, ते तुला जमलंय. अरे पागला, तुला एकच झाला एका वेळेस. बाकीच्या प्राण्यांचा अभ्यास कर, 5-5 होत्यात रंग बदलून. आणि याला एकच झालं तरी पार पालथ पडायला लागलं का टेट असला, पार उताना पडायला लागलं का टेट असला, पार दात वाजवायला लागलं का टेट असला, पार तुला हाणताना टेट असला ठोय. आज मला पोऱ्यानं लाईट बंद करून आणला, हाच आमचा आजचा पराक्रम. टेट असला. माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं आणि ते पोरग होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मरावा. तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं, बारीक ऐकलं तरच कीर्तन. हा, नाही तर मग वेगळे काही अर्थ लावायचे, मग त्याच्यात काही मजा नाही. आता काय आम्हाला म्हणते काय माणसं, महाराज आम्हाला पटलं नाही. तुझं तुझ्या बायकोचं पटा ना, माझा काही समज आला? आणि तुला पटाव म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी? अरे आम्ही कीर्तनकार नाहीत, आम्ही पांडुरंगाचा निरोप पोहोचवणारे गडी. फेटा आम्ही बांधायचा, कंबर आम्ही बांधायचं. कीर्तन जशी तो बुद्धी देईल तसं कीर्तन. आपल्याला देव पाहिजे नाही, आपल्याला देव व्हायचंय. मग ज्ञान यायला